हुपरीतील महावीर नगरमध्ये नारायण भोसले हे पत्नी विजयमाला आणि मुलगा सुनील यांच्या समवेत राहत होते. सुनील विवाहित असून त्याला मुलगा आणि मुलगी अशी अपत्ये आहेत. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मुलांसह माहेरी बेळगावमध्ये राहते. त्यामुळे सुनील आईवडिलांसोबतच राहत होता. घराच्या वाटणीवरून काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादातून सुनीलनं आज पहाटेच्या सुमाराला वडील झोपेत असताना त्यांच्या डोक्यात काठीनं हल्ला केला. त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. पहाटेच्या सुमाराला नळाला पाणी आलं होतं. विद्युत मोटर सुरू करून आई घरात येताच त्यानं तिच्यावरही हल्ला केला. निर्दयी सुनीलनं तिच्या हाताचीही नस कापली. यामध्ये वृद्ध आईवडिलांचा मृत्यू झाला. जन्मदात्या आईवडिलांची क्रूरपणे हत्या करून संशयित सुनील स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झालाय. डीवायएसपी विक्रांत गायकवाड, हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक NR चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानंही घटनास्थळावरून पुरावे संकलित केलेत. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.